हिरवी मिरचीवर बेसन पीठ घालून तुम्ही हा पदार्थ बनवला का? नक्कीच बनवला नसेल, म्हणून आज तुम्ही हा पदार्थ नक्की बनवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण हिरवी मिरचीपासून एक असा पदार्थ बनवणार आहोत की जो तुम्ही कधी बनवला नसेल किंवा याआधी तो पदार्थ बनवून खाल्लाही नसेल. आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे बघा हिरवी मिरची घ्यायची आहे. हिरवी मिरची तुम्ही अगदी छोटी छोटी जी हिरवी बाजारात तिखट मिरची मिळते तीच आपल्याला इथे घ्यायची आहे. ती हिरवी मिरची घ्यायची आहे आणि त्याची अशा प्रकारे बघा देठं काढून घ्यायची आहे. आपण आपल्या घरी हिरवी मिरचीपासून ठेचा बनवत असतो, हिरवी मिरचीची भाजी बनवत असतो किंवा हिरव्या मिरचीपासून आपण छान असं पंचामृतसुद्धा बनवत असतो. आपण अनेक हिरवी मिरचीचे पदार्थ घरी बनवत असतो. तसेच हिरवी मिरची आपण रोजच स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरत असतो. जेव्हा कधी आपल्याला भाजी खावीशी वाटत नसेल किंवा काहीतरी वेगळं पोळीसोबत खायचं असेल, तेव्हा आपण अशा प्रकारचा हिरव्या मिरचीचा पदार्थ नक्कीच बनवू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी पूर्ण ज्या हिरव्या मिरची आहे त्याचे अशा प्रकारे देठं काढून घेतलेले आहे. पूर्णतः हिरवी मिरचीचे देठं काढणं झाल्यानंतर आता आपल्याला गॅसवर एक तवा गरम करायला ठेवायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता तवा छान असा गरम झालेला आहे आणि आता या तव्यावर आपल्याला ही जी हिरवी मिरची आहे ते अशा प्रकारे घालून घ्यायची आहे. हिरवी मिरची तव्यावर घातल्यानंतर आता आपल्याला चम्मचभर याच्यावर तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यानंतर आपल्याला ही जी हिरवी मिरची आहे ती छान अशी भाजून घ्यायची आहे. हिरवी मिरची भाजताना आपल्याला एकदम जास्तही भाजायची नाही, अगदी थोडीफारच या मिरचीला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तसेच याच्या आधी तुम्ही अशा प्रकारचा पदार्थ बनवला का ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तरी ते बघू शकता, या प्रकारे मी मिरची छान अशी भाजून घेतलेली आहे. आता आपल्याला एक मिक्सरचं पॉट इथे घ्यायचं आहे आणि त्या मिक्सरच्या पॉटमध्ये ही हिरवी मिरची काढून घ्यायची आहे. मिरची आपल्याला इथे एकदम जास्त भाजायची नाही किंवा कमीही भाजायची नाही, मध्यम अशी मिरची इथे आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता, या प्रकारे मिक्सरच्या पॉटमध्ये मी ही मिरची काढून घेणार आहे, थोडी थंडी होऊ देणार आहे आणि नंतर याला छान असं मिक्सरला फिरून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता, इथे मी मिक्सरला छान ही मिरची फिरून घेतलेली आहे. आता मिक्सरला फिरवताना एकदम बारीक आपल्याला याची पेस्ट करायची नाही, तर अगदी जाडसर अशी पेस्ट आपल्याला याची बनवायची आहे. आता आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे. कढई छान अशी गरम होऊ द्यायची आहे आणि इथे आपल्याला 4 ते 5 चम्मच एवढं तेल या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल घातल्यानंतर आता आपल्याला हे जे तेल आहे ते कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे आणि थोडं जिरं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जिरं छान असं तडतडू द्यायचं आहे. जिरं तडतडलं की याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच आपल्याला सगळे तीळ इथे घालायचे आहे. तर बघू शकता, या प्रकारे मी जिरं घातलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच तीळसुद्धा इथे 2 चम्मच मी घालून घेतलेले आहे. तीळसुद्धा छान असे तडतडू द्यायचे आहे. तीळ छान असे तडतडले की आपल्याला लगेचच याच्यामध्ये घालायचं आहे 2 चम्मच एवढं बेसन पीठ. आज आपण हिरव्या मिरचीवर बेसन पीठ घालून छान असा पदार्थ बनवत आहोत. तर इथे बघू शकता, मी या प्रकारे 2 चम्मच इथे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. 1 चम्मच बेसन पीठ घालायचं, त्याला अशा प्रकारे मिक्स करायचं आणि लगेच दुसरा चम्मचसुद्धा आपल्याला एक बेसन पीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान हे बेसन पीठ आपल्याला या तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, छान असं बेसन पीठ या तेलामध्ये होत आहे. तेलामध्ये बेसन पीठ छान असं होत आलं की याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच एवढं लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चम्मच धनेपूड घालायची आहे, अर्धा चम्मच हळद घालायची आहे, अर्धा चम्मच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि ही फोडणी छान अशी परतवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी हे सगळं जे साहित्य आहे ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. फोडणीमध्ये हे सगळं साहित्य छान असं तडतडलं किंवा छान असं झालं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच लसूण जिऱ्याची पेस्ट घालायची आहे. तसंच 1 मोठा कांदा आपल्याला अशा प्रकारे मिक्सरला फिरवून याच्यामध्ये घालायचं आहे. तर हे सगळं साहित्य घातल्यानंतर चमच्याने आपल्याला याला छान असं एक वेळा परतवून घ्यायचं आहे. परतवून घेतल्यानंतर हे जे साहित्य आहे ते फोडणीमध्ये छान असं होत आलं की याच्यामध्ये आपण जी मिरची बारीक वाटून घेतलेली होती ती मिरची पूर्णतः याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी जेवढीही मिरची बारीक करून घेतलेली होती ती मिरची याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता याला अशा प्रकारे छान असं परतवून घ्यायचं आहे. ही मिरची छान अशी याच्यामध्ये परतवल्यानंतर आपल्याला या फोडणीमध्ये छान अशी टोमॅटोची प्युरीसुद्धा घालून घ्यायची आहे. तर इथे मी 2 टोमॅटो छान असे मिक्सरला फिरून घेतलेले आहे आणि आता ती प्युरी मी याच्यामध्ये घालत आहे. प्युरी याच्यामध्ये घातल्यानंतर चमच्याने आपल्याला छान असं हा जो ठेचा आहे किंवा ही जी प्युरी आहे ते छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आज आपण हिरव्या मिरचीचा रगडा इथे बनवत आहोत, जो खूप चवीला चविष्ट बनतो आणि जर तुम्ही एकदा तुमच्याकडे बनवला ना तर वारंवार तुमच्याकडे नक्कीच बनवाल. म्हणून एकदा
अशा प्रकारचा हिरव्या मिरचीचा रगडा घरी नक्की बनवा. आता बघू शकता या प्रकारे मी प्युरी छान अशी फोडणीमध्ये मिक्स केलेली आहे. आता एक झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला ही फोडणी झाकण ठेवून आपल्याला छान अशी शिजू द्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान असं तेल या रगड्याला सुटलेलं आहे. आता आपल्याला एक वेळा आणखी अशा प्रकारे चम्मचने याला मिक्स करून घ्यायचं आहे. चम्मचनं मिक्स झाल्यानंतर आता आणखी एक वेळा याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं हा जो रगडा आहे तो छान असा शिजू द्यायचा आहे. तर इथे बघू शकता 5 मिनिटं पूर्ण झालेली आहे आणि आपला जो रगडा आहे तो छान असा शिजलेला आहे. आता हा रगडा एक वेळा अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे. परतवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू अशा प्रकारे पिळून घ्यायचा आहे. अर्धा लिंबू पिळल्यानंतर आपल्याला अर्धा चम्मच याच्यावरती साखर घालून घ्यायची आहे. साखर घातल्यानंतर आपल्याला 1 ते 2 चम्मच तिळाचा जो बारीक कूट असतो तो सुद्धा आपल्याला याच्यावर घालून घ्यायचा आहे. खूप चवीला चविष्ट असा हा रगडा बनून तयार होतो. तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता किंवा कधी भाजी नसेल तर तेव्हासुद्धा तुम्ही अशा प्रकारचा हा रगडा नक्कीच बनवू शकता. तर इथे बघू शकता या प्रकारे मी हे सगळं साहित्य याच्यावर घालून घेतलेलं आहे. आता चमच्याने याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने छान असं मिक्स झालं की आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि या वाफेवर याला 5 मिनिटं असंच सोडून द्यायचं आहे. जेणेकरून आपण याच्यामध्ये जी साखर घातली, जे लिंबाचा रस घातला तो याच्यामध्ये छान असा मुरला जाईल. तर इथे पूर्णतः 5 मिनिटं झालेली आहे आणि 5 मिनिटं झाल्यानंतर रगडा बघू शकता तुम्ही छान असा इथे तयार आहे. तुम्ही याआधी तुमच्याकडे अशा प्रकारचा रगडा बनवला का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आपल्या घरी आपण चटणीसारखा सुद्धा हा रगडा आपल्या घरी नक्कीच बनवू शकतो आणि आपल्या जेवणाची लज्जत वाढवू शकतो. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. आणि इथे बघू शकता छान असा आपला रगडा तयार आहे. एकदा रगडा नक्की घरी बनवून पहा. धन्यवाद.